हॅलो मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या केदारनाथची ड्रॉइंगला कंप्लीट करण्यात आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण अशी ड्रॉइंग कंप्लीट केली आहे. तर मग मित्रांनो, आपण हिला असं खाली असं ओढून येऊ आणि आता ड्रॉइंग चालू करू. तर सगळ्यात पहिले आपल्याला ग्रे कलर बनवायचा आहे, कारण की या इथं ग्रे कलर आहे, तर ग्रे कलर्स लागेल. तर मग आता बनवून घेऊ आपण. तर आपल्याकडे वॉटर कलर आहे. तर आपण ब्रशला भिगून घेतलं. तर आता सगळ्यात पहिले व्हाईट कलर खोलायचा आहे. तर त्याला आपण या इथं टाकून घेतलं ब्रशमध्ये. आणि जे उरतं त्याला आपण या इथं पुसून घेऊ. आणि आता आपण वापस याला बंद करून आता आपण याच्यात टाकतो. तर आपण ब्रश धुवून घेतला आणि त्याची कलर पण काढून टाकला आहे. आता तर आपण ब्लॅक कलर खोलू. आणि आता आपण ब्लॅक कलर खोलून याच्यात टाकत आहे मिक्स करायला. तर आता आपण याला धुवून घेऊ पाण्यात. तर मित्रांनो, आता ब्लॅक कलर निघून गेला आहे. त्यात आता वापस आपण व्हाईट कलर मिक्स करू. तर आता आपण व्हाईट कलर खोलला आहे. आणि आता उरते कलर ते आता आपण असं पुसून आता पाणी टाकायचं व्हाईट कलर. आणि आता वापस आलं धुवून घ्यायचं. त्याला असं एकदम स्वच्छ करून घ्यायचं. आता ब्लॅक कलर वापस खोलू. तर आता आपण याच्यात ब्लॅक कलर वापस मिळून टाकला. तर आता आपल्याला याला मिक्स करायचे आहे. तर आपल्याला दर्शिक दिक्कत होत आहे, तर आपण इथे कागद घेऊन टाकू. तर मित्रांनो, आपलं ग्रे कलर दिसू राहिलं. तर मग अजून दर्शक एकदा आपल्याला व्हाईट कलर मिळावं लागेल. तर आता आपण पाण्यामध्ये टाकलं ब्रश. आणि आता वापस व्हाईट कलर खोलू.
तर आता आपण असं एकदम स्वच्छ करून घेतलं. हे पुढून पाणी लागलं होतं तर आपण वापस त्याला कपड्याने पुसून व्हाईट कलरच्या याच्यात टाकून द्यायचं आणि एकाहून एकदा कोटिंग करून घ्यायची याच्यावरतीच. तर मित्रांनो, तर आपली कोटिंग झाली आहे. तर मित्रांनो, तर आपलं हे डोंगर दिसत आहे तुम्हाला. तर आपण हे डार्क केलंय आणि व्हाईट, कारण की याच्यात जास्त पाणी पण यूज झालं आणि ते मी एका पन्नीवरती केलं आणि हे माझ्या पेपरवरती येते. तर आता वापस याच्यात आपण डिप करून आता याच्यात वापस चालू करू. तर आपण असं करत करत जाऊ.